नमस्कार, मी भारती. माझं यूट्यूब चॅनल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर चला, ते बघा रात्रीच्या चपात्या राहिल्या होत्या. चपात्याचा चिवडा कसा बनवायचा हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर आपल्याला सगळ्यात पहिलं चपाती जी आहे ती चांगली अशी हे बघा अशा बारीक बारीक तुकडे करायचे आहेत आपल्याला चपातीचे. याचा खूप चांगला नाश्ता बनवला जातो. जर रात्रीच्या चपात्या असतील तर अजिबात फेकून देऊ नका. अशा प्रकारे चिवडा बनवा जशी मी बनवते. हे बघा अशा आपल्याला सगळ्या बारीक करून घ्यायची चपाती. चला, ते सगळ्या मी बारीक करून घेते. तर हे बघा चपात्या ज्या आहेत आपण त्या चांगल्या बारीक अशा तोडून घेतलेल्या आहेत आणि चांगला असं त्यांचा हे बघा मस्त बारीक करून घेतलेले हातामध्ये. आणि मी इकडे घेतलेला आहे 2 टॅमॅटो, 3 कांदे, थोडंसं लसूण घेतलेलं आहे. कांदे जे आहेत ते पण आता आपण कटिंग करून घेऊया. चांगले असे कांदे पण आपण मस्त चिरून घेऊया. जर तुम्ही माझ्या व्हिडिओला जर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशाच तुम्हाला नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर जे आहेत ते पण आपल्याला चांगले असे बारीक चिरून घ्यायचे आहेत. कांदे आपण बघा बारीक चांगले चिरले आहेत. त्यानंतर इथे टॅमॅटो घेतलेत ते पण चांगले बारीक चिरून घेऊया. आणि लसूण जो आहे तो चांगला आपल्याला ठेचून घ्यायचा आहे. तर आपण टॅमॅटो पण कटिंग करून घेऊया. तोपर्यंत आपण हे टॅमॅटोचे जे बिया आहेत ते आपण काढून घेऊया. टॅमॅटोच्या बिया काढून घेऊया आणि टॅमॅटो चांगले कटिंग करून घेऊया. थोडीशी कढीपत्ता घेतली, तिला पण आपण चांगलं असं चिरून घेऊया. आणि इकडे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे, त्यामध्ये आपण तेल घालूया. चांगलं आपण 3 पळी तेल घातलेलं आहे आणि त्याला आता गरम होऊ द्या. तेल जो आहे तो गरम झालेला आहे. थोडीशी मी मोहरी घेतली आहे, त्यानंतर थोडंसं मी जिरं घातलेलं आहे आणि कढीपत्ता घालूया. त्यानंतर लगेच आपल्याला इथे लसूण घालायचं आहे आणि याला चांगलं असं तेलात फ्राय करून घेऊया. त्यानंतर लसणाला थोडासा कलर आला की आपल्याला लगेच यामध्ये कांदा जो आहे बारीक केलेला आणि टॅमॅटो बघा जरा मी मोठे मोठे चिरलेले आहेत, जास्त बारीक नाही चिरलेले. हे बघा कांदा आपल्याला घालायचा आहे आणि चांगला तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला त्याला चांगला फ्राय करून घ्यायचं. कांदा जो आहे तो चांगला आपला फ्राय झालेला आहे. तर आपण यामध्ये लगेच टॅमॅटो घालूया आणि टॅमॅटोला पण आपण चांगला फ्राय करून घेऊया. आपला टॅमॅटो कांदा वगैरे जो आहे तो फ्राय होतोय. आणि इकडे आपल्याला काय करायचे, हे चपात्या घेतलेल्या ज्या आहेत आपण त्यावरती आपल्याला इथे मसाला घालायचा आहे 2 चम्मच. त्यानंतर आपल्याला थोडी हळद घालायची आहे अर्धा चम्मच. त्यानंतर धण्याची पावडर घालायची आहे 1 चम्मच. त्यानंतर इथे जो गरम मसाला आहे तो घालूया 1 चम्मच. आणि थोडंसं आपण यामध्ये थोडंसं मीठ घालूया, जास्त नाही. चला, तर मग आपल्याला हे सगळं जे आहे ते असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळे मसाले आपण याला मिक्स करून घेऊया. आपले मसाले जे आहेत ते चांगले चपातीला मिक्स झालेले आहेत. आणि लगेचच आपल्याला काय करायचं आहे, हे जे चपातीचा चिवडा जो आहे तो आपल्याला यात घालायचा आहे. यात घालूया आणि याला चांगलं तेलामध्ये असे फ्राय करून घेऊया. आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगली चपातीचा चिवडा जो आहे तो तेलामध्ये मसाल्यांमध्ये मिक्स पूर्ण झाला पाहिजे असं मिक्स करायचं आहे. ते बघा आपण चांगलं याच्यामध्ये एकजीव करून घेतलेला आहे.
आणि आपल्याला इथे मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे, ते हातावरती घेऊन असं थोडं शिंपटायचं आहे आणि याला परत आपण असं मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपल्याला यामध्ये इथे बघा मी थोडी साखर घेतलेली आहे, ती आपण यामध्ये घालूया आणि याला पण आपण हे मस्तपैकी असं मिक्स करूया. त्यानंतर हे बघा मी ते एक लिंबू घेतलेला आहे कटिंग करून, त्यालाही आपण यामध्ये पिळून घेऊया. बघा असं छान पिळून घ्यायचं आहे. त्याला पण आपण असं मिक्स करून घेऊया. बघा असं चिवडा जो आहे तो अशा पद्धतीत बनवायचा. इथे आपण थोडी कोथिंबीर घेतलेली आहे, तिला पण चांगली अशी चिरूया. कोथिंबीर जी आहे ती पूर्ण शेवटलाच घालायची आहे. तर हे बघा कोथिंबीर आपण यामध्ये घालूया आणि मस्त असं पुन्हा एकत्र मिक्स करून घेऊया कोथिंबीरला. आणि आपल्याला काय करायचंय, फक्त 2 मिनिटं आपल्याला यावरती झाकण घालायचं आहे. स्लो गॅस ठेवायचा आणि झाकण ठेवायचं 2 मिनिटं. तर हे बघा आपला जो चिवडा जो आहे चपातीचा तो झालेला आहे अशा प्रकारे. आणि हा चिवडा खूप छान लागतो खायला. जर रात्रीच्या चपात्या असतील तर अजिबात फेकून देऊ नका, अशा प्रकारे चिवडा बनवा. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.